जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज नागपूर महानगरपालिका पद भरती 2025 साठी मराठी व्याकरणाची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा, ही सराव प्रश्नपत्रिका जी आहे ही आपल्या सर्व पदांसाठी उपयुक्त आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ एकदाशी आपला एंडपर्यंत बघून घ्या। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करून घ्या। बघा, महत्त्वाचे प्रश्न करण्यात आले आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ एकदाशी पूर्ण बघून घ्या आणि तुमचे मार्क्स या ठिकाणी फिक्स करून घ्या। कारण बघा, 2023 मध्ये हे प्रश्न सर्व काही विचारण्यात आले आहे, त्यामुळे एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। पहिला प्रश्न, संधान करणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर बघा, चंदन करणे या वाक्यप्रचाराचा जे अर्थ आहे, बघा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा, नाश करणे। पुढे, खालील पर्यायी उत्तरांतून विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते आहे? तर बघा, खालील जे पर्यायी उत्तर आहे त्या उत्तरांमधून विरुद्धार्थी शब्द असलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे। पृथ्वी वसुंधरा समानार्थी आहेत। तर बघा, अनुज व अग्रज हे जे दोन शब्द आहेत बघा, हे विरुद्धार्थी शब्द आहेत। म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती? पर्याय क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे। पुढे, इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी एक शब्दसमूह सुचवा असा प्रश्न विचारलाय। तर बघा, इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी एक शब्दसमूह या आपल्याला या ठिकाणी सुचवायचा आहे। तर बघा, तो शब्दसमूह कोणता असणार आहे? तर पर्याय क्रमांक क, कल्पवृक्ष हे इथं असणार आहे। पुढे, चौथा, सामान्य नाम असलेला शब्द ओळखा। तर बघा, या चार शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता आहे? तर लक्षामध्ये घ्या, हिंदुस्थान विशेष नाम आहे, गोदावरी व मानवता हे सर्व जे आहेत विशेष नामे आहेत। तर शाळा हे जे आहे मित्रांनो, हे सामान्य नाम आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे, जर या ठिकाणी शाळेचं नाव आलं असतं तर ते बघा विशेष नाम झालं असतं, विशेष नाम या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या। पुढे बघा, साखर भात या शब्दाचे लिंग ओळखा। तर बघा, हा प्रश्न बार बार प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो आहे, त्यामुळे पाठ करा। तर साखर भात हा कोणत्या शब्दाचे लिंग आहे? या शब्दाचे लिंग कोणते आहे? तर लक्षात घ्या, पुल्लिंग आहे बघा, पुल्लिंग। पुढे, सर्वनाम म्हणजे काय? तर लक्षामध्ये घ्या, हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नोट करून घ्या, नाहीतर पाठांतर करून घ्या। तर बघा, सर्वनाम म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर नामाच्या जागी येणारा विकारी शब्द। तर काय? पर्याय क्रमांक ब योग्य आन्सर आहे बघा, नामाच्या जागी येणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। पुढे बघा, सातवा प्रश्न, बघा पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते सांगा। तर लक्षामध्ये घ्या, खालील चार क्रियापदांपैकी पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते आपल्याला ओळखायचं आहे। तर बघा, वाचले असेल तर काय? वाचले असेल हे जे आहे बघा, हे पूर्ण भविष्यकालीन क्रियापद आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, वाचले असेल हे। पुढे, रीतिवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता? इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर बघा, रीतिवाचक क्रियाविशेषण नसलेला या चारीपैकी कोणता शब्द आहे? तर लक्षामध्ये घ्या, किंचित हा शब्द आहे बघा, किंचित हा शब्द या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे, तर, तरी, म्हणजे, की, जरी या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता? तर बघा, तर, तरी, म्हणजे, की, जरी हे जे उभयान्वयी अव्यय आहेत बघा पाच, या पाचही उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। तर ते उभयान्वयी प्रकार कोणता आहे? तर लक्षामध्ये घ्या, संकेत दर्शक आहे बघा, संकेत दर्शक तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 10, बाबांनी मुलास चोपले प्रयोग ओळखा। तर बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा सुद्धा, परीक्षेला विचारलेला आहे। तर बघा, बाबांनी मुलास चोपले या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर लक्षात घ्या, सकर्मक भावे हा प्रयोग आहे बघा, सकर्मक भावे। पुढे, व आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते? तर बघा, व आणि किंवा ही जी उभयान्वयी अव्यय आहेत ही जोडून कोणते वाक्य तयार होते? तर संयुक्त वाक्य तयार होते, लक्षामध्ये घ्या, संयुक्त वाक्य तयार होते। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 12, नकारार्थी वाक्याला असेही म्हणतात। तर बघा, नकारार्थी वाक्याला काय म्हणतात? तर लक्षामध्ये घ्या, नकारार्थी वाक्याला विरुद्धार्थी सुद्धा म्हणतात, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा, विरुद्धार्थी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे, मेघासम। तर बघा, मेघासम तर लक्षामध्ये घ्या, मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे। तर बघा,
मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार कोणता आहे तर लक्षामध्ये घ्या, उपमा हा अलंकार आहे बघा, उपमा हा अलंकार. पुढे चेंडू हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे तर लक्षात घ्या, चेंडू हा जो शब्द आहे बघा हा तेलुगू या भाषेतून आलेला आहे बघा, तेलुगू. आणि शेवटचा उरलेला प्रश्न, हा प्रश्न बघा तुमच्यासाठी असणार आहे, तर लक्षामध्ये घ्या या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये पिन करायचे आहे. तर प्रश्न काय आहे बघा, मारवा या कथा संग्रहाचे लेखक कोणत्या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.